एक हादरवणारी आणि संतापजनक बातमी जळगाव जिल्ह्यातल्या जामनेरमधून धक्कादायक बातमी हाती येते। देऊळगाव कापूसवाडी परिसरात 40 वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आले आहेत। महिलेवर तिच्या परिचयातल्या मित्रांच्या सोबतच हे अत्याचार करण्यात आले। 2 आरोपींनी या महिलेवर जबरदस्तीने सामूहिक अत्याचार केल्याची माहिती आहे। या महिलेसोबत हे दुष्कृत्य करताना यांनी काही मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग केल्याचं सुद्धा कळतंय। पीडिता व तिचे परिचित मित्र हे ठाणावर्डीच्या जंगलात फतेपूरच्या हद्दीतून दिनांक 2 जून 2026 रोजी तिथे थांबले असताना यातील 2 आरोपितांनी अत्याचार केला। 2 आरोपितांनी त्याची व्हिडिओ शूटिंग केली आणि उर्वरित आरोपींनी पीडिता व तिच्या जे परिचित व्यक्ती आहे यांना दमदाटी केली आणि जो व्हिडिओ केलेला होता तो सोशल माध्यमामध्ये प्रसारित करण्यात आला। आज रोजी पीडिता यांनी जी तक्रार दिलेली आहे त्याप्रमाणे सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यातील एकूण 15 आरोपींपैकी 14 आरोपी पोलीस स्टेशनच्या ताब्यात असून त्याची पुढील प्रक्रिया करत आहोत। जळगाव पोलीस दलातर्फे मी जनतेला आव्हान करतो की अशा प्रकारची जर तक्रार असेल पूर्वीच्या घडलेल्या घटनेची तर निश्चितपणे पोलीस स्टेशन फतेपूर येथे तुम्ही संपर्क करू शकता।